नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता योगा प्राजक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज समर स्पेशल एक्सरसाइज घेऊन आलेले आहेत आणि हे एक्सरसाइज आहेत वेट लॉस एक्सरसाइज। हे एक्सरसाइज स्पेशली आपल्या अप्पर बॅकची आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, हातावरची दंडावरची वाढलेली फॅट कमी करण्यासाठी आणि काहींना चेस्टवर खूप जास्त चरबी असते ती कमी करण्यासाठी आपण हे एक्सरसाइज करणार आहोत। यामुळे आपल्या हाताच्या दंडाची चरबी तर कमी होईलच, पाठीवरची चरबी तर कमी होईलच, पण स्लो एक्सरसाइज केले तर आपली मानदुखी, पाठदुखी आणि फ्रोझन शोल्डरची समस्या सुद्धा नियंत्रणात येणार आहे। त्याचबरोबर अप्पर बॅकचे, चेस्टचे आणि अप्पर बॅकचे मसल छानपैकी स्ट्रेच झाल्यामुळे तिथली स्ट्रेंथ वाढेल आणि हार्ट लंग्सची कॅपॅसिटी सुद्धा इम्प्रूव्ह होईल। जेव्हा आपण अशा पद्धतीने वेटच्या सहाऱ्याने एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या शरीरामधील त्या पार्टची स्ट्रेंथ वाढते। म्हणून अशा पद्धतीने 1 ते 1.5 लिटरच्या 2 पाण्याच्या बाटल्या तयार ठेवायच्या आहेत आणि वेळ वाया न घालवता लगेचच माझ्या बरोबर एक्सरसाइजला सुरुवात करायची। अनुवंशिकता, इनएक्टिव्हनेस आणि चरबीयुक्त फॅटवाले पदार्थ खाण्यामुळे आपली चेस्टची, हातावरची चरबी वाढते आणि ह्या वाढलेल्या चरबीमुळे पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखीची समस्या सुद्धा निर्माण होते। त्याचबरोबर ते दिसायला सुद्धा खूप जास्त वाईट दिसतं। तर आपण हे एक्सरसाइज रिपिटेशन मध्ये करायचे। आज बसून एक्सरसाइज दाखवणार आहेत आणि तुम्ही लगेचच माझ्या बरोबर एक्सरसाइजला सुरुवात करा। पण तुमचं दिवसामध्ये कमीत कमी या उन्हाळ्यामध्ये तरी 3 ते 4 बाटल्या पाणी, म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे। सावकाश पाणी प्या, घोट पाणी प्या, जेवल्यानंतर 1 तासानंतर पाणी प्या, सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या आणि माठातलं पाणी प्या। फ्रीज मधलं बर्फ टाकलेलं पाणी अवॉइड करा, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाहीत आणि तुमच्या हेल्दी लाईफसाठी, हेल्दी शरीरासाठी तुम्हाला पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, शरीरामधले मॅक्झिमम टॉक्सिन्स पाणी प्यायल्यामुळे युरिन वाटे आणि मोशन वाटे बाहेर पडतात। पोट साफ झालं तर तुम्हाला निरोगी राहण्याचा अनुभव मिळेल। लगेचच एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात आधी असं वज्रासन मध्ये यायचंय। तर वज्रासन मध्ये आल्यावर वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपलं नॅचरली डायजेशन छान इम्प्रूव्ह होतं। त्याचबरोबर तुमचं पोश्चर करेक्ट होतं आणि वजन मुख्य नियंत्रणात येतं। तर जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ कमीत कमी 5 मिनिटं तरी वज्रासनामध्ये तुम्ही बसत जा। अशा पद्धतीने बॉटलची अशी इथे ठेवायचे खांद्यावर आणि दोन्ही हात वर खाली। खूप सोप्या क्रिया आहेत। जेव्हा आपण बसून करतो तेव्हा खूप इझी होतात। तर आरामात 15 ते 4 रिपिटेशन तुम्ही इझिली करू शकाल। आणि ज्यांना पेन मॅनेज करायचंय, खांदेदुखी, मानदुखीचा त्रास आहे, त्यांनी श्वासावर लक्ष केंद्रित करत अतिशय सावकाशपूर्वक आणि कमी काउंट्स मध्ये हे एक्सरसाइज करायचे। आता पुढची क्रिया, 1 हात वर, 1 हात खाली, हात कोपऱ्यावरनं सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा। जो हात वरती जाईल तो कोपऱ्यावरनं सरळ ठेवा। यामुळे ज्यांची आर्मपिट मध्ये, काखेमध्ये वाढलेली चरबी आहे ती सुद्धा त्यांना घटवण्यासाठी उपयोग होणार आहे। या अशा पद्धतीच्या क्रिया तुम्ही बागेत बसून, घरात टीव्ही बघता बघता, ऑफिस मध्ये, कुठेही कधीही करू शकता। इतक्या इझी क्रिया आहेत। आता पुढची जी क्रिया आहे की 1 बॉटलच्या नाही तर 2 बॉटलच्या सहाऱ्याने करायची। ही अशी पाठीमागनं तुमचे शोल्डर ब्लेड जॉईंट होतील इतके हात मागे घ्यायचा प्रयत्न करायचा अँड रिलॅक्स। प्रत्येक क्रियेनंतर 10 ते 15 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि मगच पुढची क्रिया करायची। आता दोन्ही बाटल्या अशा ठेवायच्या आहेत आणि दोन्ही पायाचे दंडासन मध्ये आणि थोडस असं पुढे यायचंय। बाटल्यांच्या बाजूला असे पाय ठेवायचे, लेफ्ट लेग इन आउट, राईट इन आउट, इन आउट। 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन। ह्यामुळे तुमची मांड्यांवरची, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त
उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना नी पेन आहे, ज्यांना हिप्स पेन आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. दिसायला सोपी असेल तरी खूप जास्त स्ट्रेंथ लागतोय. नक्की करून बघा. अँड रिलॅक्स. आता आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ते पाय असे ठेवायचे आणि अशा पद्धतीने रशियन ट्विस्ट. यामुळे पोटावरची, कमरेवरची वाढलेली चरबी घटवण्यासाठी उपयोग होणार आहे. 10 4 किंवा 5. अँड रिलॅक्स. तर मित्रांनो, इथेच आजचा आपला वेट लॉसचा अभ्यास समाप्त झालेला आहे. याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.